हॅलो माय डिअर फ्रेंड्स. आजच्या जे केमिकल बॉन्डिंगच्या ह्याच्यातलं आजचं जे दुसरं लेक्चर सेकंड लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंड या दोन सेक्शनवरती आपण त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. बघा आता याच्यामध्ये अजून एक छोटासा एक पार्ट आहे तो म्हणजे फजान्स रूल नावाचा. तो फजान्स रूल सुद्धा आपण म्हणजे नेक्स्ट सेशनमध्ये त्या ठिकाणचा नेक्स्ट लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण तो एक सुद्धा कंप्लीट करणार आहोत. त्याचबरोबर बाकीचे जे दोन जे बॉन्ड आहेत म्हणजे एक आहे राहिलेला आपला तो म्हणजे मेटॅलिक बॉन्ड आणि दुसरा जर आपण बघितला तर तो कोऑर्डिनेट बॉन्ड. तो एका व्हिडिओमध्ये होऊन जातो कारण जास्त त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन नाही, पण महत्त्वाची आहे तो म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड थोडाफार त्या ह्याच्यातला. दोन्ही आपण त्याच्यातला मेटॅलिक बॉन्ड आणि दुसरा एक आहे तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड हे दोन्ही आपण त्या ठिकाणी हे दोन्ही जे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी येतील तुमच्यासोबत. तर आजच्या ह्याच्यामध्ये काही फक्त आणि फक्त जे क्वेश्चन्स जे आहेत त्या ठिकाणचे जे महत्त्वाचे काही क्वेश्चन्स वगैरे त्या ठिकाणी जे की नीटला सुद्धा काही 11-12चे त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स वगैरे आणलेले आहेत, परंतु ते आपल्याला शाहू स्क्रीनिंगला त्या ठिकाणी आयोनिक आणि कोव्हॅलंट कंपाऊंड या दोन्हीवरती जे महत्त्वाचे म्हणजे वाटतील त्या ह्याच्यातले ते आपण पर्टिक्युलरली आजच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन असा म्हणलेला आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ द CO2 इज इनकरेक्ट म्हणलेले त्याच्यात त्या ह्याच्यातलं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर तुम्हाला इनकरेक्ट विचारलेलं आहे, करेक्ट विचारलेलं नाहीये. बघा आता याच्यामध्ये तुम्ही लेविस डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहिलेलं असेल त्या ह्याच्यातलं. आता कोणताही एखादा ॲटम ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो धडपडत असतो, ऑक्टेट कंप्लीट त्याला पाहिजे असतं त्या ह्याच्यातलं. मग ऑक्टेट कंप्लीट हे कुणाचा पाहिजे त्या ह्याच्यातला, तर पहिल्यांदा रूल जर आपण बघितला म्हणजे तुम्ही लेविस डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्याचे रूल पाहिलेले असतीलच त्या ह्याच्यातले. जो सेंट्रल ॲटम असतो हा सेंट्रल ॲटम याला ऑक्टेट कंप्लीट करणं मस्ट आहे आणि तो म्हणजे सेंट्रल ॲटम कॅन बी व्हायलेटेड द ऑक्टेट रूल. म्हणजे काय म्हटलं त्या ह्याच्यातलं बघा, सेंट्रल ॲटम जो असतो त्या ह्याच्यातला एखाद्या स्ट्रक्चरमध्ये किंवा कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये त्या तो जो सेंटर ॲटम आहे किंवा सेंट्रल ॲटम जो आहे तो ॲटम किंवा त्या ॲटमनं ऑक्टेट रूल फॉलो केला किंवा नाही केला तरीही चालतं, परंतु सराउंडिंग त्याच्या सोबतचे जे ॲटम आहेत त्या ह्याच्यातले त्या ॲटमनी मात्र ऑक्टेट रूल जे आहे त्या ह्याच्यातला त्यांनी तो फॉलो केला पाहिजे किंवा त्याचं जे ऑक्टेट आहे ते कम्प्लीट झालंच पाहिजे. तर आणि तरच काय त्या ठिकाणी बॉन्ड हा बनत असतो. कोणताही बॉन्ड असेल मग त्या ह्याच्यातला किंवा कोणताही कंपाऊंड त्या ठिकाणी हा बनत असतो. मग आता इथं काय म्हटलेले त्या ह्याच्यातला CO2 आणि हे जे डॉट डॉट जे दिसत आहेत तुम्हाला याच्यातल्या काही छोटीशी कन्सेप्ट माहिती असेल तुम्हाला ती म्हणजे लोन पेअर नावाची. कोणती कन्सेप्ट त्या ह्याच्यातली बाळांनो? लोन पेअर नावाची. आता ही लोन पेअर नावाची काय कन्सेप्ट आहे त्या ह्याच्यातला किंवा लोन पेअर म्हणजे काय सर, तर लोन पेअर म्हणजे असतात बाळांनो त्या ह्याच्यातले नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. काय असतात तुमचे त्या ह्याच्यातले? नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. आता लोन पेअर म्हणलेलं आहे, पेअर म्हणल्यावरती लक्षात ठेवा 1 लोन पेअर इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन. 1 lone pair is equal to how many electron? 2 electron. And lone pair means what? It is the non-bonded electron. Lone pair means what? It is the non-bonded electron. म्हणजे कसं त्या ह्याच्यातलं समजा जर आपण एखादं एक्झाम्पल जर आपण बघितलं की NH3चं कोणतं एक्झाम्पल बघूयात आपण त्या ह्याच्यातलं NH3चं. आता हे लोन पेअर सुद्धा कसे काढतात ते पण मी थोडक्यामध्ये सांगतो त्या ह्याच्यातलं की लोन पेअर हाऊ टू फाइंड आउट द लोन पेअर त्या ह्याच्यातलं. समजा NH3चं हे स्ट्रक्चर आहे त्या ह्याच्यातलं किंवा NH3 हा एक कंपाऊंड आहे. आता या NH3चं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर नायट्रोजन H आणि हा इथे काय तुमचा H. नायट्रोजनची व्हॅलन्सी किती होते ह्याच्यातला बघा, नायट्रोजनची व्हॅलन्सी जर आपण बघितलं त्या ह्याच्यातला तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे आपल्याला 7, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, किती 5 म्हणजे 5 त्याची काय त्या ह्याच्यातली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 3 काय त्याची व्हॅलन्सी आपल्याला पाहायला मिळते. आता लोन पेअर फाइंड आउट करण्यासाठी यू हॅव टू फाइंड आउट द फर्स्ट सेंट्रल ॲटम ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आय अगेन रिपीट इट. काय म्हटलं मी? सेंट्रल ॲटम मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत हे पहिल्यांदा फाइंड आउट करा. पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं त्या ह्याच्यातला सेंट्रल ॲटम मध्ये किती किंवा सेंट्रल ॲटमची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता नायट्रोजन आहे, ॲटॉमिक नंबर 7 म्हणलं व्हॅलन्सी आहे त्याच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, जे लास्टचे जे ऑर्बिटमधले जेवढे काही इलेक्ट्रॉन असतात तेच काय असतात तुमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजन मधले किती येतो? 5. फर्स्ट फाइंड आउट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ कोण? बोला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ यस सेंट्रल ॲटम त्या ह्याच्यातला.
सेंट्रल ॲटमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फाइंड आउट केलात. नंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं बाळांनो तो म्हणजे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. काय फाइंड आउट करायचं रे त्या ह्याच्यातला? बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. मग सर बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन कसे फाइंड आउट करतात? काही नसते बाळांनो. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किंवा बॉन्ड पेअर कसं असतं त्या ह्याच्यातला? नायट्रोजन किती बॉन्ड केले तरी त्या ह्याच्यातले हायड्रोजन सोबत 3 बॉन्ड केलेत सर. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. मी काय विचारतोय सर बेटा? बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणलं सर एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे किती हो? तर 2 इलेक्ट्रॉन असतात बाळांनो. किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. किती रे? एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे किती? 2 इलेक्ट्रॉन. अहो किती? 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच किती? एक बॉन्ड पेअर. मग आता इथं हा नायट्रोजन आहे. किती बॉन्ड पेअर आहेत सर? एक इथे एक बॉन्ड पेअर आहे सर, इथे एक बॉन्ड पेअर आहे आणि इथे एक बॉन्ड पेअर आहे सर. किती बॉन्ड पेअर आहेत? 3 बॉन्ड पेअर आहेत सर. मग बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय? मी आत्ताच म्हणलंय. काय म्हणलंय? एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे किती रे बाबा? 2 इलेक्ट्रॉन. मग एक बॉन्ड पेअर आहे म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन त्या ह्याच्यातला. मग आता बॉन्ड पेअर किती आहेत त्या ह्याच्यातले? 3 बॉन्ड पेअर. किती बॉन्ड पेअर आहेत त्या ह्याच्यातले? 3 बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत त्या ह्याच्यातले? 2, 2 4 आणि 2 6. 6 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. बॉन्ड पेअर किती? 3. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती? 6. कळतंय? मग आता सर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सर आपल्याला फाइंड आउट करायचंय लोन पेअर इलेक्ट्रॉन. सर लोन पेअर कसे फाइंड आउट करायचे? काय सर कसं फाइंड आउट? स्टेप काय त्याच्या? काय नाही बेटा, सेंट्रल ॲटम पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. त्या सेंट्रल ॲटमचं व्हॅलन्स फाइंड आउट कर. व्हॅलन्स फाइंड आउट केल्यावरती बॉन्ड पेअर किती येतं? बॉन्ड पेअर मधून तो मायनस करा त्या ह्याच्यातला. उरलेले काय असतील तुमचे? लोन पेअर असतील. म्हणजे काय सर? लोन पेअर इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस काय सर? बॉन्ड पेअर म्हणलं मी. काय म्हणलं मी? बॉन्ड पेअर इज इक्वल टू काय असतंय सर? लोन पेअर असतंय. सर नायट्रोजन मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 5. बॉन्ड पेअर किती आहेत? 1 2 3. म्हणजे 5 मधून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधून काय मायनस करायचं आहे? बॉन्ड पेअर. 1 2 3. 3 मायनस केले किती राहिले? 2 राहिले. किती राहिले त्या ह्याच्यातले? 2. 2 काय त्या ह्याच्यातले? लोन पेअर इलेक्ट्रॉन. हे लोन पेअर इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आहे. लोन पेअर इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस बॉन्ड पेअर त्या ह्याच्यातले. मग आता एक लोन पेअर, एक लोन पेअर, एक लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन त्या ह्याच्यातले? 2 इलेक्ट्रॉन. एक लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. मग आता हे 2 इलेक्ट्रॉन हो का हे असे डॉट करतात. कळतंय त्या ह्याच्यातला? म्हणजे नायट्रोजन वरती किती लोन पेअर आहेत? 1 लोन पेअर आहेत. नायट्रोजन वरती किती लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत? 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन. का? कारण एक लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन असतात. आय होप तुम्हाला कळालेले असेल. म्हणजे नायट्रोजनचे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती रे? 6. बॉन्ड पेअर किती? 3. आणि लोन पेअर किती नायट्रोजनचा? 1 त्या ह्याच्यातला. कळतं बेटा त्या ह्याच्यातला? समजा दुसरं स्ट्रक्चर ड्रॉ करूयात सर. कोणतं त्या ह्याच्यातलं? समजा मी म्हटलं की बाबा रे H2O चं फाइंड आउट करा त्या ह्याच्यातला. H2O वॉटर. कोणत्या ह्याच्यातलं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आपल्याला? वॉटर. मग आता कसं आहे सर स्ट्रक्चर याचं? बघा H2O कोणतं? हे वॉटरचं स्ट्रक्चर आहे. सेंट्रल ॲटम कोणता आहे त्या ह्याच्यातला? ऑक्सिजन. बघा सेंट्रल ॲटम फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही लेविस डॉट स्ट्रक्चरचे थोडेफार रूल वगैरे बघा किंवा जनरल एक लक्षात ठेवा. जो लिस्ट नंबर ऑफ ॲटम असतो किंवा कमीत कमी नंबर ऑफ ॲटम जे असतील तो तुमचा सेंट्रल ॲटम असतो. किंवा आणि दुसरा एक आहे हायड्रोजन अँड फ्लोरीन कॅन नेव्हर बी द सेंट्रल ॲटम. हायड्रोजन अँड फ्लोरीन कॅन नेव्हर बी द सेंट्रल ॲटम. आता याच्यातला ऑक्सिजन हा कसा आहे बेटा त्या ह्याच्यातला? सेंट्रल ॲटम आहे. कसा आहे? सेंट्रल ॲटम आहे सर. हायड्रोजन किती आहेत सर त्या ह्याच्यातले? 2 आहेत. इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन. चला पुढे बघूयात. ऑक्सिजन. सर ऑक्सिजन हा सेंट्रल ॲटम आहे. याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, याचा ॲटॉमिक नंबर सांगा बाळांनो. किती ॲटॉमिक नंबर? बोला. यस करेक्ट आहे. 8 आहे सर त्या ह्याच्यातलं. मग आता याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे सर? 2,6 आहे बेटा. काय बेटा? 2,6. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले रे बेटा? 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले. किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले त्या ह्याच्यातले? 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले. लोन पेअर इलेक्ट्रॉन कसे फाइंड आउट करायचे सर? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधून काय मायनस करायचं रे? बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. लोन पेअर इलेक्ट्रॉन मधून बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन मायनस केले की मिळणारं उत्तर, मिळणारं आन्सर काय असेल? लोन पेअर इलेक्ट्रॉन. मग आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनचे 6. बॉन्ड पेअर किती आहेत? हा इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे. आपल्याला बॉन्ड पेअर मायनस करायचे आहेत.
किती बॉन्ड पेअर आहेत? 2 बॉन्ड पेअर म्हणजे 6 मायनस किती रे बेटा 2 म्हणजेच किती आलं त्या ह्याच्यातलं 4. हे 4 काय आहेत रे बेटा? लोन पेअर इलेक्ट्रॉन. काय रे हे? लोन पेअर इलेक्ट्रॉन. मग आता लोन पेअर इलेक्ट्रॉनच 4 आहेत म्हणजे लोन पेअर किती? 2. लोन पेअर 2. एक लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन रे बाबा? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे हा एक लोन पेअर आणि हा एक लोन पेअर म्हणजेच किती झाले त्या ह्याच्यातले 4. कळालं असेल हाऊ टू फाइंड आउट द लोन पेअर इलेक्ट्रॉन किंवा लोन पेअर त्या ह्याच्यातलं. कळते बेटा त्या ह्याच्यातलं काय ते? लोन पेअर कसे फाइंड आउट करायचे आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन हे कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. चला पुढे आता या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे पहिल्या CO2च्या ह्याच्यामध्ये बघूयात. आता आपल्याला स्ट्रक्चर कुणाचं विचारलंय त्या ह्याच्यातलं? CO2चं. मी आत्ताच काय म्हणलं, लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये हे आपल्याला रूल जे आहेत तर ते पाहायला मिळतात. तुम्ही 10thला लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही ते रूल वगैरे त्या ह्याच्यातले तुम्हाला कुठे तुम्ही शिकवलेले असताल त्या ह्याच्यातले सरांनी. म्हणजे आपण तर घेतलेले क्लासमध्ये लेविस डॉट स्ट्रक्चर हे काय ते. आता इथं लेविस डॉट स्ट्रक्चर याच्यातलं पहिल्यांदा जर आपण बघितलं, सेंट्रल ॲटम जर आपण बघितला CO2 मधला मी आता छोटीशी हिंट सांगितली तुम्हाला. जो लिस्ट ॲटम मध्ये किंवा लिस्ट इन नंबर मध्ये असेल तो काय असतो तुमचा? ॲज अ सेंट्रल ॲटम असतो. आता CO2 मध्ये सर CO2 मध्ये कमीत कमी नंबर कोणाचा आहे? ॲटम कोणाचे कमी आहेत? कार्बनचे. कार्बनचा ॲटम कसा आहे? कमी आहे त्या ह्याच्यातला. मग कार्बन ॲटम कमी आहेत म्हणजे कार्बन कसा झाला रे त्या ह्याच्यातला? सेंट्रल. आणि ऑक्सिजन इकडे एक ऑक्सिजन असतील आणि इकडे ऑक्सिजन असतील. ठीक आहे. आता बघूयात याचं स्ट्रक्चर कसं येते. पहिलं स्ट्रक्चर जर आपण बघितलं ना बाळांनो, पहिल्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं त्या ह्याच्यातला, तर पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणचा हा ऑक्सिजन याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट आहे का बघा. हा एक इलेक्ट्रॉन, एक डॉट म्हणजे एक इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. या ऑक्सिजनचा ऑक्टेट कंप्लीट आहे. या कार्बनचा बघा त्या ह्याच्यातला, या कार्बन मध्ये जर आपण बघितलं त्या ह्याच्यातला 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघूयात 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आता या स्ट्रक्चरमध्ये पहिल्या ऑप्शन मधल्या जर स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं बाळांनो, तर प्रत्येक ॲटमचं ऑक्टेट कसं आहे रे बाळांनो? ऑक्टेट. काय रे बाबा? ऑक्टेट कसं आहे त्या ह्याच्यातलं? कम्प्लीट ऑक्टेट आहे. कसं आहे ऑक्टेट त्या ह्याच्यातलं? कम्प्लीट ऑक्टेट आहे. 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट फुलफिल आहेत त्या ह्याच्यातले. म्हणजे ज्या ॲटमचं ऑक्टेट कम्प्लीट आहे तो बॉन्ड बनवण्यासाठी पॉसिबल होऊ शकतो किंवा तो बॉन्ड हा बनवू शकतो. आता पहिल्या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन पलीकडल्याचं बॅलन्स आहे, मधल्या कार्बनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि शेवटच्या ऑक्सिजनचं सुद्धा ऑक्टेट हे कम्प्लीट आहे. म्हणजे पहिला तर येऊ शकतो. आपल्याला काय पाहिजे? इनकरेक्ट पाहिजे. ठीक आहे, इनकरेक्ट. दुसरं ऑप्शन कडे जाऊयात. हा हा ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन आहे टोटल फाइंड आउट करा. 1 2 3 4 5 6 7 8. हा ऑक्सिजन ऑक्टेट कम्प्लीट आहे. या कार्बन कडे येऊयात. हा 1 2 3 4 5 6 7 8. इकडे पण कम्प्लीट आहे. ठीक आहे. या ऑक्सिजन कडे येऊयात. 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 लोन पेअर आहेत बघा या ऑक्सिजन कडे. नीट बघा, लक्ष द्या. 1 2 डॉट म्हणजे किती? एक लोन पेअर किंवा 1 डॉट म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याच्यातला. इकडे किती आहेत? 6. आणि या बॉन्डेड मध्ये बघा पुरानो 1 2 3 4 म्हणजे हे इथले 6 आणि इथले किती तुमचे 4 म्हणजे 10. म्हणजे ऑक्सिजन इथं कसा झालाय बघा. ऑक्टेट रूल काय झाला? व्हायलेट झाला. ऑक्टेट रूल काय झाला इथं तुमचा? व्हायलेट झाला. मी आत्ताच तुम्हाला काय म्हटलं? सेंट्रल ॲटम ऑक्टेट रूल व्हायलेट करू शकतो का? तर हो, सेंट्रल ॲटम ऑक्टेट रूल व्हायलेट करू शकतो का? म्हणजे काय सर? सेंट्रल ॲटम ऑक्टेट रूल म्हणजे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बनवू शकतो का? तर हो, बनवू शकतो. पण कॉर्नरचे ॲटम बनवू शकतात का? तर अजिबात नाही. कॉर्नरचे ॲटम बनवू शकतात का त्या ह्याच्यातले? अजिबात नाही. म्हणजे सेकंड जे ऑप्शन आहे त्या ह्याच्यातलं, याच्यामधला हा जो ऑक्सिजन आहे ना, हा ऑक्सिजन तुमचा ऑक्टेट कम्प्लीट आहे का त्या ह्याच्यातला? अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे हे येऊ शकतं. तरी पण आपण बघूया तिसऱ्याकडे त्या ह्याच्यातला. हा या ऑक्सिजन मध्ये ऑलरेडी इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे एक लोन पेअर म्हणजे किती रे? 2 इलेक्ट्रॉन. हा 3 बॉन्ड पेअर आहेत. हे 3 बॉन्ड पेअर 1 2 3. 3 बॉन्ड पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन बाबा? 3 बॉन्ड पेअर म्हणजे किती बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन? 6 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन.
का? कारण एक बॉन्ड पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे इथले 6 आणि इथले किती रे बेटा? 2. म्हणजे टोटल किती झाले रे माझ्याकडे त्याच्यातलं? 8 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट आहे का? हो सर. दुसरं कार्बनकडे जाऊयात. या कार्बनकडे ऑलरेडी इथं 3 बॉन्ड पेअर आहेत आणि इकडे एक, म्हणजे हा पण कंप्लीट आहे. सर इकडे बघूयात. इकडे 3 लोन पेअर आहेत आणि इकडे एक आहे त्याच्यातला, म्हणजे हा पण कसा आहे रे त्याच्यातला? ऑक्टेट हे कम्प्लिटेड आहे. म्हणजे सगळ्या ॲटम मध्ये इथं कसे येतील त्याच्यातले ऑक्टेट हे कम्प्लिटेड आहेत. म्हणजे हा पण येऊ शकतो करेक्ट त्याच्यातला. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट पाहिजे, त्याच्यामुळे हा आहे. आणि शेवटचा ऑप्शन आहे तर नन. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता झाला रे माझा त्याच्यातला? करेक्ट ऑप्शन इज बी. बी फॉर बबली. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे काय म्हणते बघा. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ द फोर्सेस बाइंड टुगेदर कार्बन ॲटम इन द डायमंड? आता डायमंड मध्ये म्हणलेलं आहे त्याच्यातलं. मला सांगा पोरांनो, कार्बनचं जर आपण बघितलं तर ॲलोट्रॉपिक फॉर्म किती आहेत तुमचे? 3 ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत. किती ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत त्याच्यातले? 3 ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत. ॲलोट्रॉपिक फॉर्म म्हणजे काय त्याच्यातला? म्हणजे एकच माणूस 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याच्यातला. म्हणजे एकच पोरगा आहे किंवा एकच पोरगी आहे त्याच्यातला, फक्त 3 म्हणजे 3 त्याचे वेगवेगळे लुक आहेत त्याच्यातले. 3 वेगवेगळ्या पद्धतीने तो दिसू शकतो त्याच्यातला. तसंच कार्बनचे जर ॲलोट्रॉपिक फॉर्म बघितलं तर ते किती आपल्याला पाहायला मिळतात? 3 आहेत. कोणते कोणते आहेत माहिती आहेत का तुम्हाला त्याच्यातलं? यस बोला. पहिला करेक्ट आहे. दुसरा हा करेक्ट आहे. तिसरा यस करेक्ट आहे. बघा मी तुम्ही जे सांगितलं ते मी सांगतो एकदा. पहिलं एक आहे डायमंड, दुसरं एक आहे ग्राफाईट आणि तिसरं एक आहे फुलेरिन त्याच्यातलं. बकमिन्स्टर फुलेर या सायंटिस्टनं C60 या सायंटिस्टनं हे डिस्कवर, आय थिंक माझ्या मते 1960 का 1906 याच ह्याच्यामध्ये हे डिस्कवर झालेलं आहे. रिसेंटचे आहे. हा तर आता कार्बनचे जे ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत हे किती आहेत त्याच्यातले? 3 आहेत. आणि आता आपल्याला माहिती आहे त्याच्यातला कार्बन कोणता बॉन्ड बनवतो त्याच्यातला? एक तर तो कटायन मध्ये पण येत नाही आणि तो अनायन मध्ये पण येत नाही. म्हणजे तो कोणता बॉन्ड बनवतो त्याच्यातला? जे की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कार्बन कंपाऊंड मध्ये शिकलेला असताल, आययुपीएसी नॉमेनक्लेचर, मिथेन, इथेन, प्रोपेन, त्याच्यातले ब्युटेन, हे सगळेच्या सगळे कोणते फॉर्म आहेत तरी तुमचे कार्बनच बनवलेले आहे त्याच्यातला. आणि यांच्यामध्ये बॉन्ड जर आपण बघितलं तर तो कोणता आहे बाळांनो त्याच्यातला? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. कोणता बॉन्ड आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो? कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता हे कार्बनचंच बॉन्ड आहे त्याच्यातला, मग याच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल त्याच्यातला? कोव्हॅलंट बॉन्ड. विचार करायची गरज आहे का त्याच्यातला? आयनिक बनू शकतो का? नाही बनू शकत. डायपोलर. आता बघा हे डायपोलर जे असतो त्याच्यातला तो तुमचा वॉन्डरवॉल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वॉन्डरवॉल्स फोर्सेस मध्ये. वॉन्डरवॉल फोर्सेस आपल्याला शिकायचे आहेत त्याच्यातले. वॉन्डरवॉल फोर्सेस हे कोणते आहेत ते, आणि म्हणजे याच टाईप मधला हे डायपोल मुवमेंट. आणि हा वॉन्डरवॉल जो की सगळ्यात मी पहिल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की वॉन्डरवॉल्स ही इट इज द व्हेरी वीक फोर्सेस. जर कोणता असेल तर तो कोणता आहे तुमचा? वॉन्डरवॉल्स फोर्सेस आहे. आणि त्याच्यामधला हा सब टाईप आहे तुमचा कोणता? डायपोलर असलेला. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन बघा त्याच्यातला. इन द सॉलिड NaCl इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज. आता बघा सॉलिड NaCl मध्ये म्हणलंय त्याच्यातलं. कोणत्या स्टेट मध्ये म्हणलंय? स्टेट बघा त्याच्यातलं सॉलिड NaCl. आता मला माहितीये काय माहितीये सर त्याच्यातलं? NaCl सॉलिड NaCl मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का? अजिबात होत नाही. मग कधी फ्लो होते? मोल्टन स्टेट मध्ये. मोल्टन स्टेट कसं होतंय? ज्यावेळेस सोडियम क्लोराईड मध्ये म्हणजे मिठामध्ये पाणी टाका त्याच्यातलं आणि आयन्स तयार होतात. Na+ आणि Cl-. आणि आयन्स तयार झाल्यावरती काय होतात तुमचे? मोबिलिटी ऑफ. एकदा आयन्स तयार झाले की तुमचे इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होतात का? मग आता त्याचं रिझन काय म्हणलंय त्याच्यातला? इन सॉलिड NaCl देयर इज नो आयन्स. यस सॉलिड NaCl मध्ये आयन्स असतात का तुमचे त्याच्यातले? अजिबात. आता बघा इन सॉलिड NaCl देयर इज नो आयन्स. आता आयन्स कधी असतात तुमचे? आयन्स हे Na+Cl- असतात, पण ते कशा ऑफ अट्रॅक्शन ते बाइंडिंग असतात. ते कशा असतात त्याच्यातले? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ते काय असतात तुमचे? बॉन्डेड आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. काय झालं इथं? त्याच्यानंतर दुसरं काय म्हणलं बघा त्याच्यातला? इन अ सॉलिड NaCl इज अ कोव्हॅलंट. बघा आता सेकंड तर ऑप्शन येणारच नाही, कारण कोव्हॅलंट बॉन्ड नसतोच आहे त्याच्यातला. आपल्याला माहिती आहे सॉलिड NaCl मध्ये कोणता आपल्याला पाहायला मिळतो? आयनिक बॉन्ड आहे. त्याच्यामुळे हा तर म्हणजे येणारच नाही त्याच्यातला. ठीक आहे. आता बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलं होतं त्यानं? देर इज नो आयन्स. यस म्हणजे आता त्याच्यामध्ये आयन्स आहेत का तुमचे त्याच्यातले? नाहीयेत. फ्री आयन्स नाहीयेत. फ्री आयन्स मेन आहे. फ्री आयन्स आहेत का तुमचे? नाहीयेत त्याच्यातले. आयन्स आहेत परंतु ते कसे? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन न बाइंडिंग आहे. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणतंय? इन अ सॉलिड NaCl देर इज अ नो मोबिलिटी ऑफ आयन्स. अंडरलाईन द वर्ड मोबिलिटी.
मोबिलिटी म्हणजे काय त्याच्यातले फिरायलेत त्याच्यातले, मोबिलिटी म्हणजे काय त्याच्यातले फिरायला लागलेत म्हणजे फ्लो व्हायला लागलेत कुठं काय आयन्स. बघा आता NaCl मध्ये जर आपण बघितलं तर मोबिलिटी ऑफ आयन्स म्हणजे आयन्स फ्लो होणार आहेत का त्याच्यातले, अजिबात नाही. पण आयन्स आहेत का, तर हो आयन्स आहेत का, येस आहेत, परंतु ते फ्री आहेत का त्याच्यातले, नाही. दे आर द बाइंडिंग टुगेदर विथ अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्याच्यातले. मग हा ऑप्शन आपल्याला करेक्ट त्या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, आपण तरी पण चौथा बघूयात. इन अ सॉलिड NaCl देर इज अ नो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नो इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन तर असतीलच त्याच्यातले. इलेक्ट्रॉनच्या म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट ऍक्सेप्टिंगनेसवर काय झालेले तुमचे बॉन्ड हा बनलेला आहे. मग इलेक्ट्रॉन कसे नसतील त्याच्यातले, त्यामुळं करेक्ट ऑप्शन कोणतं असतील रे तुमचं त्याच्यातलं, देर इज अ नो मोबिलिटी ऑफ आयन्स. म्हणजे इलेक्ट्रिसिटी का फ्लो होणार नाही, कारण त्याच्यामध्ये आयन्स हे नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट पुढला क्वेश्चन बघूया त्याच्यातला. विच कॉम्बिनेशन विल गिव्ह द स्ट्रॉंगेस्ट आयोनिक बॉन्ड. आता मी तुम्हाला कालच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं होतं बघा तेवढा त्याच्यातला, जेवढा चार्ज जास्त, जेवढा चार्ज जास्त म्हणजे कॅटायन आणि अनायनची साईज वरून एक तुम्हाला सांगितलं होतं, कॅटायनची साईज स्मॉल आणि अनायनची साईज जेवढी लार्ज. आणि ओव्हरऑल जर आपण चार्जच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जास्त म्हणजे जेवढा चार्ज जास्त तेवढा आयनिक बॉन्ड हा कसा असतो त्याच्यातला, तर फेवरेबल कंडिशन असते किंवा तेवढा तो स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतो. मग आता बघा याच्यामध्ये फक्त आयन्स कोणते कोणाचे स्ट्रॉंग आहेत. आता Na+ आणि दुसरा कोणता आहे त्याच्यातला Cl-. ठीक आहे, इक्वल आहेत. एक 2+ आणि एक आहे तुमचा Cl-. Na+ आणि इकडे किती आहेत -2 आणि Mg+2 आणि O-2. सांगा, फाइंड आउट करा सगळ्यात हायएस्ट चार्ज कशामध्ये आहेत त्याच्यातले. सगळ्यात इथं इक्वल आहेत म्हणजे एक पॉझिटिव्ह म्हणजे 2 टोटल. जर आपण बघितलं इथं 3 आणि इथं किती आहेत तुमचे त्याच्यातले चार्ज. मी आत्ताच काय म्हटलं, आयोनिक बॉन्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. जेवढे चार्ज जास्त तेवढं जास्त आयोनिक काय बॉन्ड. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा वाटल्यास बघितला नसेल तर तो पहिल्यांदा बघून घ्या, त्याच्यामध्ये आहे त्याच्यातला जेवढा चार्ज जास्त तेवढा जो आयोनिक बॉन्ड आहे तेवढे त्याच्यातले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसे असतील तुमचे जास्त असतील आणि ते स्ट्रॉंग असतील. आणि याच्यामध्ये जर आपण दुसरं जरी बघितलं Na+ आणि O-2 आहे त्याच्यातला. आता Na+ आणि O-2 याच्यामध्ये बॉन्ड जर आपण बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला एक Na2 हा Na2O असा तयार होतो त्याच्यातला. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा त्याच्यातला एक्झाम्पल ऑफ हायपोऑक्टेट. हायपोऑक्टेट मॉलिक्युल इज हायपोऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे कळतं आपल्याला, ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. पो म्हणजे काय, लो, असं लक्षात ठेवा. दोन शब्द असतात बघा बाळांनो, एक असतात हायपो इलेक्ट्रॉन, एक कोणता असतात त्याच्यातला हायपोऑक्टेट. आणि दुसरं एक असतं पोरांनो त्याच्यातला हायपर ऑक्टेट. दुसरा कोणता असतो त्याच्यातला हायपो, पहिला हायपो, दुसरा हायपर. पहिला कोणता हायपो, दुसरा हायपर. हा पहिला कोणता बोला, हायपो, हा दुसरा यस हायपर त्याच्यातला. मग आता इथं काय म्हणले त्याच्यातला हायपो 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 पो पो म्हणजे लो, लो म्हणजे कमी. हायपो पो पो म्हणजे लो, लो म्हणजे कमी. हायपर पर म्हणजे काय जास्त जास्त त्याच्यातला, असं लक्षात ठेवा त्याच्यातला. मग आता इथं काय म्हणले हायपो कमी ऑक्टेट म्हणजे ज्याचं ऑक्टेट कसे कमी असलेलं त्याच्यातलं. बघा मग आता याचं सगळ्याचे स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून देतो त्याच्यातले. पहिल्यांदा बघा स्ट्रक्चर सगळ्या मॉलिक्युलचे आपण त्या ठिकाणी काय करूयात स्ट्रक्चर हे ड्रॉ करूयात. पहिलं बघा बाळा कोणतं आहे त्याच्यातला ClF3 म्हणते. ClF3. आता ClF3 मध्ये जर आपण बघितलं तर सेंट्रल ॲटम कोणता आहे त्याच्यातला क्लोरीन. मी आताच म्हणले हायड्रोजन अँड फ्लोरीन कॅन नेव्हर बी द सेंट्रल ॲटम. हायड्रोजन आणि फ्लोरीन कसे असतील तुमचे कॅन नेव्हर बी द सेंट्रल ॲटम. आणि सेंट्रल ॲटमसाठी तो कसा नंबर असायला पाहिजे, कमीत कमी एकदम त्याचे ॲटम जे आहेत त्याच्यातले ते कमीत कमी असायला पाहिजेत. हा मग आता Cl आहे त्याच्यातला, इकडे एक F, इकडे एक F आणि इकडे एक काय तुमचा F. ठीक आहे, हा क्लोरीन याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला फाइंड आउट करूया त्याच्यातला. क्लोरीन याचा बघा याच्यामध्ये तुम्हाला ऑक्टेट म्हणजे किती इलेक्ट्रॉन ऑक्टेट वगैरे त्याच्यातला कम्प्लीट आहे किंवा नाही हे फाइंड आउट करण्यासाठी यू हॅव टू फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. टोटल नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन अँड बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. टोटल नंबर ऑफ लोन पेअर अँड बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन हे सगळेच इलेक्ट्रॉन तुम्हाला फाइंड आउट करायचे. आणि त्याच्यामध्ये जर सेंट्रल ॲटम मध्ये जर नसतील म्हणजे 8 पेक्षा जास्त असेल किंवा 8 पेक्षा कमी असतील त्याच्यातले तर ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता याच्यातले लोन पेअर इलेक्ट्रॉन कसे फाइंड आउट करायचे बघा. आता तो मी पहिल्यांदा सांगितलं त्याच्यातलं लोन पेअर इलेक्ट्रॉन. बघा तुम्ही 2 मिनिट थोडं पॉज करा आणि ट्राय करा बरं त्याच्यातलं. क्लोरीनचे मला लोन पेअर इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे, काही नाही सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे, त्याच्यातले बॉन्ड पेअर मध्ये मायनस करायचं, त्याच्यातला लोन पेअर तुमचे मिळून जातात. ट्राय करा त्याच्यातला, ट्राय करा. मी नाही आलं तर मग वाटल्यास मी सांगतोच आहे. क्लोरीन आहे त्याच्यातला, क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 7. हा बॉन्ड पेअर किती आहेत रे बाबा त्याच्यातले 1 2 3 त्याच्यातले म्हणजे 1 2 आणि 3.
टोटल त्या ह्याच्यातले 3 काय तुमचे बॉन्ड पेअर आहे त्याच्यातले, म्हणजे लोन पेअर किती आले तुमचे त्या ह्याच्यातले 4. हे काय आले तुमचे लोन पेअर आले 4. काय आले तुमचे त्याच्यातले लोन पेअर 4 लोन पेअर म्हणजे 1 2 3 4 असं देऊन टाका त्या ह्याच्यातलं. मग आता टोटल इलेक्ट्रॉन बघा त्या ह्याच्यातले टोटल इलेक्ट्रॉन हा किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल किती झाले त्या ह्याच्यातले टोटल इलेक्ट्रॉन किती झाले याच्यामधले त्या ह्याच्यातले 10 इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले त्या ह्याच्यातले 10. मग आता आपल्याला विचारलंय काय त्या ह्याच्यातलं आपल्याला काय पाहिजे हायपो. हायपो म्हणजे काय कमी म्हणलं कमी म्हणजे 8 पेक्षा कमी पाहिजेत. मग हा ऑप्शन येऊ शकतो का नाही येऊ शकत कॅन्सल झाला ऑप्शन. चला दुसरा बघूया त्या ह्याच्यातला दुसरा कोणता आहे त्या ह्याच्यातला BF3. बघा आता याच्यातले मी फाइंड आउट करून देतो त्या ह्याच्यातले हे तुम्हाला ड्रॉ आले असेल त्या ह्याच्यातलं BF3. आता बोरॉन 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 मध्ये त्या ह्याच्यातले ॲटॉमिक नंबर किती आहे त्या ह्याच्यातला BF3. हा बोरॉनचा ॲटॉमिक नंबर बोला की किती ॲटॉमिक नंबर 5 आहे त्या ह्याच्यातला. ठीक आहे मग आता बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे त्या ह्याच्यातला 5. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे 2,3 2, काय 3 म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 3. हा मग आता बॉन्ड पेअर किती आहेत बघा 1 2 3 बॉन्ड पेअर किती आहेत त्या ह्याच्यातले तुमचे 3. म्हणजे लोन पेअर काही आता इथे उरले का त्या ह्याच्यातले काहीच नाही ना. जेवढे बॅलन्स इलेक्ट्रॉन होते तेवढेच सगळे कशामध्ये गेले तुमच्या बॉन्ड पेअर मध्ये गेले त्या ह्याच्यातले. म्हणजे लोन पेअर इथं काय आले त्या ह्याच्यातले लोन पेअर 0. लोन पेअर कसे आले 0. मग आता टोटल इलेक्ट्रॉन आपण कसं फाइंड आउट करतो जेवढे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन प्लस लोन पेअर इलेक्ट्रॉन. लोन पेअर इलेक्ट्रॉन तर आहेत तुमचे 0 त्या ह्याच्यातले. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन बघा बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत त्या ह्याच्यातले बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन हा 1 2 3 4 5 6 म्हणजे किती आहे त्या ह्याच्यातले 6. आता इथे किती आहेत 6. आपल्याला विचारलंय काय हायपो ऑक्टेट म्हणजे 8 पेक्षा कमी आहे का येस येऊ शकतं. ठीक आहे तर हे पण आपण बघूयात पुढलं स्ट्रक्चर कसं आहे IF7. स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या स्ट्रक्चर कळाले असतील तुम्हाला त्या ह्याच्यातले. पुढलं एक कोणतं आहे त्या ह्याच्यातलं IF7. आता IF7 याच्यामध्ये बघा हा सेंट्रल आयटम कोणता आहे आयोडीन आहे त्या ह्याच्यातला. हा यफ 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 1 2 3 4 5 6 आणि इथे किती 7 त्या ह्याच्यातलं. हा आता याच्यामध्ये बघा त्या ह्याच्यातलं 3 3 6 आणि 7. हा आता बघा इथं IF7 मध्ये जर आपण बघितलं ना तर ते लोन पेअर वगैरे त्या ह्याच्यातले हा आयोडीन आहे आयोडीन. हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आता बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आता याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे मग कसा फाइंड आउट करायचा बघा तुम्हाला ग्रुप माहिती आहे ना त्या ह्याच्यातला फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन जेवढा ग्रुप जो ग्रुपचा त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर सेमच असणार आहे त्या ह्याच्यातले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत आयोडीनचे 7 आहेत त्या ह्याच्यातले. जेवढे 7 आहेत त्या ह्याच्यातले सगळेच्या सगळे कशामध्ये गेलेले बॉन्ड पेअर मध्ये त्या ह्याच्यातले. मग आता बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती झाले रे बाबा बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती झाले हो का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14 काय झाले तुमचे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन झाले. काय झाले तुमचे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. मग आता ऑक्टेट रूल व्हायलेट झाला येस आपल्याला किती पाहिजेत 8 पेक्षा कमी किती तिथं 14 म्हणजे हा पण ऑप्शन नाही येऊ शकत. पहिला पण नाही दुसरा तिसरा पण नाही. चला चौथ्याकडे जाऊयात PCl5 बघा बरं ड्रॉ करा याचं स्ट्रक्चर त्या ह्याच्यातलं PCl5 हा आणि बघा लगेच तोंडी निघतं बघा त्या ह्याच्यातला PCl5 म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट आहे त्याचं त्या ह्याच्यातला PCl5 फॉस्फरस पेंटॅक्लोराइड फॉस्फरस सेंट्रल आयटम क्लोरीन 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 इथं क्लोरीन आणि इथे काय रे तुमचा क्लोरीन आहे त्या ह्याच्यातला. हा बघा आता सगळ्या ह्याच्यामध्ये बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल इलेक्ट्रॉन किती झाले रे त्या ह्याच्यातले टोटल इलेक्ट्रॉन किती झाले तुमचे त्या ह्याच्यातला 10 झाले. किती झाले रे त्या ह्याच्यातले 10 झाले. मग आता ऑक्टेट रूल व्हायलेट झाला का येस त्या ह्याच्यातले आपल्याला किती पाहिजेत 8 पेक्षा कमी म्हणजे हा पण येणार म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असेल तुमचा BF3. आय होप तुम्हाला कळालं असेल त्या ह्याच्यातले. चला पुढे जाऊयात. ओनली ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट इन N2. N2 हे बघा त्या ह्याच्यातला नायट्रस ऑक्साईड त्या ह्याच्यातला नायट्रस ऑक्साईड नायट्रिक ऑक्साईड त्या ह्याच्यातला नायट्रिक ही ऑक्साईड यालाच म्हणलं जातं पोरांनो लाफिंग गॅस. काय म्हणलं जातं लाफिंग गॅस. तुम्ही ते हाऊसफुल बघितलं असेल बघा त्या ह्याच्यातला त्याच्यामध्ये ते शेवटच्या ह्याच्यामध्ये सगळे हसतेच बघा ते गॅस सोडल्यावरती त्या ह्याच्यातला तर तो कोणता आहे त्या ह्याच्यातला लाफिंग गॅस N2O. हा त्याच्यानंतर आता मग आता ट्रिपल बॉन्ड विचारलंय त्या ह्याच्यातला तर N2O जर आपण स्ट्रक्चर बघितलं त्या ह्याच्यातला तर ते N2O कसं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं N डबल बॉन्ड सॉरी N हा N सॉरी N ट्रिपल बॉन्ड N लोन पेअर आणि इथं काय तुमचा त्या ह्याच्यातला ऑक्सिजन 2 लोन पेअर 3 1 2 3 4 5 6 हे काय तुमचं नायट्रोजनचं स्ट्रक्चर आहे त्या ह्याच्यातलं. आता आपल्याला विचारलंय काय ओनली ट्रिपल बॉन्ड म्हणले आता इथं ट्रिपल बॉन्ड पण आहे आणि इथं काय रे तुमचा त्या ह्याच्यातला
सिंगल बॉन्ड पण आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन तर काय नाहीये तुमचं. दुसरं आपण स्ट्रक्चर CO2 चं आत्ताच बघितले बघा त्या ह्याच्यातलं CO2 मध्ये कोणता बॉन्ड असतो रे तुमचा त्या ह्याच्यातला? डबल बॉन्ड आहे. कार्बन कसा आहे सेंट्रल ॲटम मध्ये, कार्बन कसा आहे माझा त्या ह्याच्यातला सेंट्रल, आणि इकडे एक डबल बॉन्ड आहे, इकडे एक डबल बॉन्ड, म्हणजे हा पण नाही येणार. त्याच्यानंतर तिसरं कोणतं आहे त्या ह्याच्यातला? HCN हायड्रोजन सायनाइड, हा HC ट्रिपल बॉन्ड N. कार्बन आणि नायट्रोजन मध्ये माझा ट्रिपल बॉन्ड आहे, आणि याच्यामध्ये कोणता आहे त्या ह्याच्यातला सिंगल बॉन्ड, म्हणजे आपल्याला नाही, आपल्याला विचारलंय काय फक्त ट्रिपल बॉन्ड, ओनली ट्रिपल बॉन्ड म्हणले त्या ह्याच्यातला. N2 मध्ये बघा, येस नायट्रोजन आणि नायट्रोजन. हा आता नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच का, कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 5. मग गरज कितीची आहे त्या ह्याच्यातला 3 व्हॅलन्स, म्हणजे 3 काय तुमचे त्या ह्याच्यातले त्या आपल्याला व्हॅलन्सी आपल्याला याच्यातले पाहायला मिळतात, म्हणजे 3 बॉन्ड बनवू शकतो त्या ह्याच्यातला 1 2 आणि 3, म्हणजे नायट्रोजन आणि नायट्रोजन मध्ये काय तुमचा ट्रिपल बॉन्ड हा प्रेझेंट होऊ शकतो. म्हणजे आन्सर काय असेल याचं? N2 असेल. आय होप कळाले असेल तुम्हाला हे 6च्या 6 क्वेश्चन त्या ह्याच्यातले. आणि छोटीशी आपण कन्सेप्ट एक मुद्दाम घेतली असते ह्याच्यामध्ये, ते म्हणजे लोन पेअर इलेक्ट्रॉन नावाचे त्या ह्याच्यातले, कारण लोन पेअर इलेक्ट्रॉन वरती सुद्धा आपल्याला बरेच क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चला अजून एक पुढले काही क्वेश्चन एक घेऊया त्या ह्याच्यातले. तुम्ही वाटल्यास 1-2 मिनिट याचा स्क्रीनशॉट वगैरे त्या ह्याच्यातला काढून घेऊ शकता, किंवा स्ट्रक्चर ही जे आहे ते ड्रॉ करू शकता लवकर लवकर. ठीक आहे, चला पुढला एक काही क्वेश्चन एक घेऊयात पोरांनो. पुढला एक काही आहे क्वेश्चन. Number of bonded electron in ethane molecule. Number of bonded electrons in ethane molecule is. बघा फाइंड आउट करा बरं त्या ह्याच्यातला नंबर ऑफ. आता बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणले त्या ह्याच्यातला, बॉन्डेड इलेक्ट्रॉन आता आपण मी तुम्हाला सांगितलं त्या ह्याच्यातला. पहिला ऑप्शन आहे 7, सेकंड एक आहे 12 10 14, 12 10 14. सॉल्व करा बरं त्या ह्याच्यातला. सेकंड आहे molecule which contain only bonded pairs of electron on the central atom is. Options first are H2O water, B आहे NH3 ammonia, C आहे BeCl2 आणि D आहे BrF3. नेक्स्ट पुढला एक आहे क्वेश्चन नंबर 3. Ionic compounds do not exhibit space isomerism. मी तुम्हाला काल एक आयसोमेरिझम वरती एक सांगितलं होतं बघा, आयोनिक कंपाऊंड मध्ये त्या ह्याच्यातला. आठवतंय का बघा बरं त्या ह्याच्यातला आयोनिक कंपाऊंड मध्ये. कोव्हॅलंट कंपाऊंड shows the ionic isomerism, but why the ionic compound is not show isomerism? फर्स्ट आहे they are solids. सेकंड आहे the ionic bond is a non-directional. C आहे they are electrolytes.
इलेक्ट्रोलाइट्स आणि लास्ट डी आहे दे कंटेन्स आयर्न. दे कंटेन्स आयर्न. आणि पुढला एक आहे फोर्थ. अमंग द मॉलिक्यूल among the molecule electron rich compound is the first option is CCl4, B आहे PCl5, C आहे SiF4 आणि D आहे BCl3. बघा आता या म्हणजे 3-4 ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं पहिला क्वेश्चन काय म्हणतोय तो तुम्हाला. पहिला क्वेश्चन जर आपण बघितलं तर नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन इन द इथेन मॉलिक्यूल म्हणलेले त्याच्यातला. आता इथेनचं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असेल बघा. आता IUPAC मध्ये कार्बन कंपाऊंड मध्ये तुम्हाला एवढं स्ट्रक्चर तर यायला पाहिजे त्याच्यातलं इथेनचं. त्याच्यात आता इथं म्हणल्यावरती कार्बन 2 असतात त्याच्यातला. इथेन आहे म्हणजे देयर इज अ नो डबल बॉन्ड ऑर द ट्रिपल बॉन्ड त्याच्यातला. इथेन आहे म्हणजे CH3 काय आहे तुमचा CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथेन आहे. आता याच स्ट्रक्चरला जर मी असं ड्रॉ करू शकतो बघा त्याच्यातलं म्हणजे कार्बन इथं हायड्रोजन 3 आहेत या कार्बनला अटॅच आणि इथल्या कार्बनला किती तुमचे त्याच्यातले तर इथं आहे तुमचे 3. या कार्बनला किती अटॅच तुमचे 3 हायड्रोजन, या कार्बनला 3 हायड्रोजन आणि याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे. मग आता इथं काय म्हणले त्याच्यातला नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणले बघा. आपल्याला बॉन्ड पेअर विचारलेलं नाही लक्षात ठेवा. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन विचारलंय त्याच्यातला. आता बॉन्ड पेअर जर आपण बघितलं बॉन्ड पेअरची चॉईस करा त्याच्यातला म्हणजे तेवढे किंवा मल्टिप्लाय 2 करा. हा एक बॉन्ड पेअर 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजेच किती त्याच्यातले 14 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे ऑप्शन कोणता असेल त्याच्यातला सी असेल का. कारण बघा बॉन्ड पेअर किती आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती 1 बॉन्ड पेअर इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड पेअर म्हणजे 2 किती त्याच्यातले 14 इलेक्ट्रॉन. ऑप्शन कोणता असेल दादा डी. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट म्हणा मॉलिक्यूल विच कंटेन ओनली बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द सेंट्रल ॲटम. काय म्हटले ओनली बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे फक्त बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन पाहिजेत. लोन पेअर पाहिजेत का. लोन पेअर म्हणजे काय नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. लोन पेअर नको आहेत फक्त बॉन्ड पेअर पाहिजेत त्याच्यातले. ठीक आहे. पहिलं ऑप्शन कोणतं H2. मी आता ड्रॉ केले बघा स्ट्रक्चर. तुम्ही वाटल्यास रिवाइंड करून त्याच्यातला H2 ड्रॉ करू शकता. किती लोन पेअर होते त्याच्यातले बोला. किती लोन पेअर होते त्याच्यातले 2 लोन पेअर होते. किती लोन पेअर होते 2 लोन पेअर. आपल्याला किती पाहिजेत एक पण नाही पाहिजे. ओनली बॉन्डेड पेअर पाहिजे म्हणजे नाही येणार. पहिला तर नाहीये. मी NH3चं पण स्ट्रक्चर ड्रॉ केले बघा. NH3 मध्ये पण बॉन्ड लोन पेअर होता. किती लोन पेअर होता एक लोन पेअर होता का कारण नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती 5 ऑलरेडी बॉन्डेड किती आहेत 3 राहिला किती त्याच्यातला 2 2 म्हणजे किती 1 त्याच्यातला. नेक्स्ट पुढे BCl2 आणि BrF3. आता BCl2 मध्ये जर आपण बघितलं तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती हायड्रोजन हेलियम लिथियम आणि बेरिलियम म्हणजे 4 ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यातला. आता 4 ॲटॉमिक नंबर म्हणजे व्हॅलेन्सी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 काय 2. मग आता 2 काय आहेत ते तुमचे त्या ह्याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 काय आहेत तुमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि जेवढे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच काय बॉन्डेड आहेत. बघा ना Cl2 म्हणजे B याचं स्ट्रक्चर जर आपण ड्रॉ केलं BE हा Cl आणि इकडे काय त्याच्यातला Cl 2 बॉन्ड पेअर म्हणजे 2 ला 2 म्हणजे हा येऊ शकतो बघा त्याच्यातला. त्याच्यानंतर BrF3 जर आपण बघितलं बघा आता BrF3 जर आपण बघितलं BrF3 BR इकडे F आणि इकडे काय रे तुमचा F. हा ब्रोमिन आहे. ब्रोमिन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर आपण बघितलं तर किती त्या ह्याच्यातले बोला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ब्रोमिन सांगितलं ना मगाशी क्लोरीन ब्रोमिन त्याच्यातला 7च असणार आहे. 7 मधले ऑलरेडी बॉन्ड पेअर किती आहेत त्याच्यातले 3 1 2 3 त्याच्यातले किती उरले त्याच्यातले म्हणजे 7 -3 त्याच्यातले 4 म्हणजे 4 म्हणजेच काय 4 तुमचे काय असतील त्याच्यातले बॉन्ड पेअर आहे त्याच्यातले म्हणजे 2 लोन पेअर आहेत त्याच्यातले म्हणजे इथं पण काय येणार आहे तुमचे लोन पेअर म्हणजे हा पण येणार नाही ऑप्शन तुमचा. करेक्ट ऑप्शन कोणता असेल BeCl2 चा. चला पुढल्या क्वेश्चन कडे जाऊयात. आयनिक कंपाऊंड्स डू नॉट एक्झिबिट द स्पेस आयसोमेरिझम. आता बघा आयसोमेरिझम जर आपण बघितला तर तो आयसोमेरिझम जनरली कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी ते शो करतात त्याच्यातले म्हणजे कार्बन जे कंपाऊंड आहेत मिथेन इथेन प्रोपेन वगैरे त्याच्यातले हे सगळे जर आपण कंपाऊंड जर आपण बघितले तर ते कोणते आयसोमेरिझम शो करतात त्याच्यातले स्पेस आयसोमेरिझम हे शो करतात त्याच्यातलं म्हणजे त्यांची 3D अरेंजमेंट जी आहे त्याच्यातले तर ती आपल्याला दाखवता येते.
पण आयोनिक कंपाऊंडची दाखवता येते का नाही दाखवता येत. का दाखवता येईल कारण ते आर व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते व्हेरी सॉलिड आणि ते सॉलिड नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे ह्याच्यातला एकदम स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू कोव्हॅलंट बॉन्ड. दॅट्स वाय दे डू नॉट एक्झिबिट द स्पेस आयसोमरिझम. बट वाय दे आर सॉलिड? नो, सॉलिड तर आहेतच त्या ह्याच्यातले कारण सॉलिड असल्यामुळे काहीच नाही. द आयनिक बॉन्ड इज अ नॉन डायरेक्शनल अंडरलाईन त्याच्यातला नॉन डायरेक्शनल म्हणजे त्यांचे डायरेक्शन जर आपण कोव्हॅलंट कंपाऊंड जर आपण बघितलं तर दे आर द डायरेक्शनल. डायरेक्शन म्हणजे काय त्यांना आपण ते फिरू शकतो म्हणजे त्या पद्धतीने. पण ते पण कोणते अल्किन वाले कंपाऊंड आपण त्या ठिकाणी ते रोटेट करू शकतो बघा त्या ह्याच्यातले. बाकी अल्किन आणि अल्काईन हे नाही शो करतायत आणि म्हणून अल्किन आणि अल्किनच स्पेशली अल्काईन पण नाही त्या ह्याच्यातले अल्काईन नावाचे जे अल्किन नावाचे जे कंपाऊंड आहेत ते दे शोज द आयसोमेरिझम त्या ह्याच्यातले म्हणजे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. हा तर करेक्ट ऑप्शन बी एक आहे. त्याच्यानंतर तिसरा बघूया दे आर द इलेक्ट्रोलाइट. येस इलेक्ट्रोलाइटचं काय इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि वॉटरमध्ये टाकल्यावरती ते काय होतात दे डिसोसिएट द आयन्स. दे डिसोसिएट द आयन्स दॅट इज द इलेक्ट्रोलाइट. आणि डिसोसिएशन वरून आपण म्हणजे समजा जर 100% डिसोसिएशन झालं तर दे आर कॉल्ड ॲज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि जर कमी डिसोसिएशन झालं दे आर कॉल्ड ॲज द वीक इलेक्ट्रोलाइट. त्यामुळे हा तर काही येणार नाहीच आहे. त्याच्यामुळं त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात दे कंटेन सायन्स आयन्स आपण याच्यामध्ये काहीच रोल नाहीये. ठीक आहे त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय आहे याचा बी. नेक्स्ट पुढे क्वेश्चन काय म्हणते बघा अमंग द मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड. आता इलेक्ट्रॉन कोणामध्ये जास्त आहेत बघा त्याच्यात. आता हे कार्बन CCl4 कार्बन CCl4 जर आपण बघितलं तर कार्बन आता इमॅजिनेशन करा कार्बन एक आहे त्याच्यातला Cl इकडे एक आहे Cl इकडे एक आहे Cl इकडे एक आहे Cl इकडे एक कार्बन ऑलरेडी कार्बनची व्हॅलेन्स ऑलरेडी किती आहे तुमचे त्याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत. जेवढे काही होते तेवढे 4 ला 4 बनवले म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले त्याच्यातले 8 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये PCl5 मगाशी काढले स्ट्रक्चर टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत याच्यामध्ये 10. Si सिलिकॉन F4 बघा कार्बन आणि सिलिकॉन एकाच म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर तेवढेच आहेत त्याच्यातले 4 आहेत त्या ह्याच्यातले जेवढे होते तेवढे बॉन्ड पेअर मध्ये म्हणजे इथं पण किती आहेत 8 आहेत. इथं BCl3 बोरॉन हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन 5 म्हणजे 3 काय तुमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑलरेडी 3 ला 3 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत तुमचे म्हणजे सगळ्यात जास्त कुठे आहेत त्या ह्याच्यातले PCl5 मध्ये. करेक्ट ऑप्शन कोणता आहे त्याच्यातला डी बघली त्याच्यातला. ठीक आहे हे कळाले असतील तुम्हाला क्वेश्चन त्या ह्याच्यातले पहिले जे 6 घेतले होते आणि आताचे जे 4 त्या ह्याच्यातले आणि याच्यातला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हाऊ टू फाइंड आउट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अजून बरेच क्वेश्चन याच्यातले काही थोडेफार राहिलेले आहेत काही म्हटल्यास क्वेश्चन्स DPPच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे काही टाकता येते का ते आपण बघूयात. नसतील तर आपण पुढल्या सेशनमध्ये त्या ह्याच्यातला एक फजान्स रूल तो एक आपण म्हणजे रिलेटेड टू आयोनिक कंपाऊंड फजान्स रूल सांगतो की कोव्हॅलंट कोणताही कंपाऊंड हा आयोनिक नसतो आणि कोणताही कंपाऊंड हा 100% आयोनिक नसतो आणि 100% कोव्हॅलंट नसतो. तर फजान्स रूलशी रिलेटेड त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स आणि फजान्स रूल काय असतो पर्यंत आपण कन्सेप्ट बघूयात आणि नंतर त्याच्यावरतीचे काही क्वेश्चन्स एक डिस्कस करूयात आणि नंतर मग आपल्या 2 बॉन्ड एक राहतील त्या ह्याच्यातले एक मेटॅलिक आणि दुसरा कोऑर्डिनेट आणि एखादं सेशन आपण हे क्वेश्चनच्या प्रॅक्टिसनुसार एक करणार आहोत. ठीक आहे आय होप तुम्हाला कळालं असेल. थँक्यू सो मच.